आज आपण प्रेमविवाहासंबंधीच्या योगाची माहिती घेणार आहोत. प्रेम ही एक नैसर्गिक संवेदना आहे. असं म्हटलं जातं की प्यार किया नहीं जाता हो जाता है. या उक्तीप्रमाणे दोन मनांचे जीवांचे आकस्मित एकमेकांकडे आकर्षिले जाणे म्हणजेच प्रेम होय. प्रेम ही एक निसर्गाने दिलेली देणगी आहे. समाजामध्ये सर्व लोकांमध्ये आपापसामध्ये प्रेम सहकार्य असल्यास समाज बांधून आणि टिकून राहिला जातो. नुकत्याच वयात आलेल्या तरुणींचा आवडता विषय म्हणजे प्रेम. त्यामुळे तरुण वर्गाला स्वतःच्या प्रेमाची सतत जाणीव होत राहते. आपण एखाद्याच्या प्रेमात पडावं, एखाद्याने आपल्या प्रेमात पडावे अशी तारुण्यसुलभ भावना प्रत्येक तरुणीच्या मनात असते. प्रथम प्रेम, नंतर प्रेमविवाह असा क्रम असल्याने आपण पुढील गोष्टींचा विचार करू. आधी आपण आता प्रेमसंबंधाचे योग पाहूया. प्रेमाचा विचार हा पंचमस्थान, सप्तमस्थान, लाभस्थान व लग्नस्थान या 3 स्थानांवरून केला जातो. ग्रहांचा विचार केल्यास कलेचा, प्रेमाचा कारक शुक्र, चंद्र, नेपच्यून यांचा विचार करावा लागेल. मंगळ हा विलासी, कामप्रधान ग्रह असल्याने शारीरिक संबंधाच्या दृष्टीने प्रेमाचा विचार करताना मंगळाचाही विचार करावा लागेल. लग्नी, पंचम, सप्तमात, लाभात शुक्र, चंद्र किंवा नेपच्यून यासारखे ग्रह असतील. चंद्र, शुक्र किंवा नेपच्यून वृषभ, कर्क, तुळ, मिथुन, मीन या राशीत असतील. मंगळ शुक्राच्या राशीत आणि शुक्र मंगळाच्या राशीत असेल तर व्यक्ती कामप्रधान असते. शरीर सुखासाठी प्रेमसंबंधाचा विचार केला जातो. सप्तमात किंवा पंचमात हर्षल व नेपच्यून असतील. पंचमात अथवा सप्तमात लग्नात बुध, शुक्र असता एकापेक्षा अधिक प्रेम प्रकरणे होतात. शुक्राचा हर्षल नेपच्यूनशी शुभयोग असेल. शुक्र हर्षलचे कुयोग अविचारी प्रेम दर्शवितात. चंद्र शुक्र, बुध शुक्र, शुक्र मंगळ, शुक्र नेपच्यून यांच्या युती असता प्रेमसंबंध होण्याची शक्यता असते. वधूवर यांच्या संमतीने विवाह प्राप्त होण्याकरता, सुखाकरता जेव्हा मिलन होते त्यावेळी पूर्वीच्या काळी गांधर्व विवाह केला जात असे. 21व्या शतकात परस्पर मुलगा मुलगी एकमेकांच्या संमतीने विवाह ठरवतात. सामान्यप्रमाणे त्याला आपण प्रेमविवाह असे म्हणतो. वास्तविक सध्याचे पालक या विषयाच्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी आधुनिक विचारांचे सुद्धा आपल्याला आढळतात. अजूनही काही पालक जुन्या मतांना चिकटून असतात आणि त्यामुळे मग प्रेमविवाहाला विरोधसुद्धा करतात. मैत्रीचे रूपांतर जेव्हा प्रेमात होते तेव्हा जात, धर्म याचा विचार सुरू होतो, पण उशीर झालेला असतो. अशावेळी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून परिस्थितीची कल्पना आगाऊ घेता येते व स्वतःची व कुटुंबाची मानसिक तयारीसुद्धा आपण करू शकतो. प्रेमविवाहाला पूरक भाव पंचम, सप्तम, लग्न, एकादश, द्वितीय, तृतीय. शारीरिक आकर्षण अथवा रूढीबाह्य संबंधात अष्टम भाव, व्ययभाव पूरक ठरतात. प्रेमात अडवणूक अथवा अपयश देणारे भाव षष्ठम, अष्टम आणि व्यय. कारक ग्रह शुक्र आणि चंद्र. शुक्र हा प्रेम, प्रणय, मृदू भावना, सृजनशीलता, नवनिर्मितीचा कारक ग्रह आहे. चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. आसक्ती, सुख, समाधान आणि विविध प्रकारच्या जाणीवा उत्पन्न करणारा ग्रह आहे. भावनांची निर्मिती ही मनाच्या माध्यमातूनच होत असते. प्रेम, प्रणयाला पूरक ठरणारे ग्रह मंगळ, हर्षल आणि नेपच्यून राहू. मंगळ शक्ती, आत्मविश्वास, धैर्य, धाडस, जोश यांचा कारक आहे. प्रेमाचे म्हणजे भावनांचे रूपांतर कृतीत करण्यात मंगळ महत्त्वाचा ग्रह आहे. हर्षल हा ग्रह मंगळ व बुधाचा पूरक असणारा ग्रह आहे. त्याची शक्ती व बुद्धीचा मिलाप आहे. उत्तम प्रतिभा आहे, तेवढाच अतर्की स्वभाव आहे. सामाजिक बांधिलकी झुगारून देणारा हर्षल वेळ प्रसंगी नैतिकतासुद्धा धाब्यावर बसवतो. रूढी, परंपरा, संस्कृती झुगारून देतो व मनस्वी वृत्तीने वागायला लावतो. पळून जाऊन विवाह करणे, आंतरजातीय, आंतरधर्मीय प्रेमविवाहात महत्त्वाचा ठरतो. शौर्य, धाडस, हुशारी असल्यामुळे नको तेवढे धाडस दाखवायला हर्षल ग्रह भाग पडतो. नेपच्यून उत्तम प्रतिमा, हळवा असणारा नेपच्यून मनाचा कारक ग्रह आहे. अंतर्मनात दडलेल्या सुप्त भावना, विषय वासना या प्रेमात महत्त्वाच्या ठरतात. गूढ व छुपी वृत्ती देणारा नेपच्यून शुभयोगात प्रेमाला पूरक ठरतो. कधीकधी अतिरिक्त विषय वासना तर कधी टोकाची निरीच्छता निर्माण करतो. राहू सौंदर्य, रेखीवतेचा कारक असणारा राहू आभास निर्माण करतो, संभ्रम निर्माण करतो. मानवी मनावर अदृश्य रूपात परिणाम करणारा राहू प्रेमाला प्रोत्साहन देतो. शारीरिक आकर्षण निर्माण करतो. चुकीच्या गोष्टींच्या मागे लावणारा राहू प्रेमात खालच्या जातीच्या व्यक्तीशी सुद्धा संबंध
दर्शवतो. कार्यकारण भाव यशस्वी होण्यासाठी पंचमेश अथवा सप्तमेश याचा परस्पर संबंध, सप्तमेश अथवा लाभेश यांचा परस्पर संबंध, लग्नेश, पंचमेश, सप्तमेश, लाभेश, तृतीयेश व भाग्येश यांचे जेवढे जास्तीत जास्त शुभ संबंध असतात ते योग प्रेमाला पूरक असतात. लग्नेश पंचमात त्यावर शुभग्रहांची दृष्टी. चंद्र शुक्र युती प्रेम विवाहाला पूरक असणाऱ्या भावात चंद्र शुक्र समसप्तक योग प्रेम विवाहाला पूरक असतो. शुक्र मंगळ युती प्रेमाला पूरक असणाऱ्या भावात असेल तर जातक प्रेमात लवकर पडतो. शुक्र मंगळ, शुक्र हर्षल, शुक्र नेपच्यून नवपंचम योग प्रेम विवाहाला पूरक असतो. प्रेमातील यश अपयश याचा विचार करताना शुक्राशी होणारे मंगळ, हर्षल, नेपच्यून यांचे शुभ अशुभ योग विचारात घ्यावे लागतात. मंगळ, हर्षल, नेपच्यून यांचे शुक्राशी होणारा एक राशांतर योग, केंद्र योग प्रेमात अपयश देतो अथवा प्रेमात अडथळे निर्माण करतो. आंतरजातीय, आंतरधर्मीय प्रेमविवाहात राहू, हर्षल, शनी, गुरु हे ग्रह महत्त्वाचे ठरतात. स्थानाचा विचार करताना सप्तम, भाग्य व व्ययस्थान विचारात घ्यावीत. सप्तमात राहू सप्तमेश अथवा पंचमेश राहू युक्त, पंचमात राहू विवाहात विजोडत्व निर्माण करतो. सप्तमात हर्षल, सप्तमेश हर्षलयुक्त, लग्नेश हर्षलयुक्त, पंचमात हर्षल, पंचमेश हर्षलयुक्त, चंद्राच्या सप्तमात हर्षल, चंद्र हर्षलयुक्त, शुक्रचंद्र हर्षलयुक्त असल्यास रूढीबाह्य वर्तन दर्शविले जाते व एकापेक्षा अधिक प्रेमसंबंध असण्याची शक्यता असते. कुंडलीत योग नसतील हे तर गुरुहर्षल युती असेल तरी देखील जातक रूढीय परंपरा संस्कृती झुगारून वेगळी कृती निर्माण करतो. पंचम, सप्तम अथवा लग्नस्थानाशी शनीचा संबंध देखील जात, वय, सामाजिक दर्जा निगडीत तफावत दर्शवितो. हे आहेत प्रेमविवाहासाठी कारक ग्रह आणि युत्या.